कुसुमापासून ते कावेरी पैलतीरा पावतो अवघा मराठी मुलूक आपला अहद तंजावर ते तहद पेशावर हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा आठवते ना रक्तरंजित शपथ रायरेश्वराची याचसाठी केला होता का अट्टयास या हिंदवी स्वराज्याचा याचसाठी लढत राहिले का हात तुटला तरी तुम्ही कोंडाड्यावर याचसाठी लढले का बाजी आमचे खिंड पावन होईपर्यंत याचसाठी लढले का मुरार बाजी पुरंदराच्या पायथ्यापर्यंत आणि याचसाठी घुसल्या का मराठ्यांच्या 7 समशेरी बहलोलाच्या क्रूर छावणीत याचसाठी तुळशीपत्र ठेवलं का आमच्या बहिर्जींनी घरादारावर आणि याचसाठी बलिदान दिलं का आमच्या शंभू बाळांनी तानाजीराव काय झालं आमच्या या हस्त्या खेळत्या गोकुळात काय राज ज्या वयात हातात समशेरी यायला हव्या होता त्या वयात आज मद्याचे पेलेत आज जोवर स्वतःच्या घरातल्या लक्ष्मीवर कोण हात उचलत नाही ना तोपर्यंत यांच्या मनगटात काय ताकद येणार नाही का ओढावली असेल ही परिस्थिती हो येसाजीराव स्वाभिमान आणि निष्ठा जणू कुठल्या पेटाऱ्या दडवून ठेवल्या आई भवानी जाडे सांगा तानाजीराव सांगा आपल्या स्वाभिमानाच्या आणि निष्ठेच्या गोष्टी पेटू द्या जरा काळजातला विजलेला ज्वाला आणि पुन्हा एकदा घडू द्या स्वराज्य अरे आम्हा मावल्यांची निष्ठा म्हणजे हे महाराष्ट्र राज्य आहे अवघ्या जमाव धरून एक निष्ठेने सेवा करू राजाचा घाम जिथं गलल तिथं आम्ही रगत सांडावं राजांची नजर जिथवर जाईल तो मुलूक आपलासा करावा राजांचा बोट ज्या गनिमावर जावेल तो गनिम आम्ही कापून काढावा ही होती आम्हा मावल्यांची निष्ठा बासराव बास जाता जाता एकच सांगतो हे स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य म्हणजे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखं आणि ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे परकीय आक्रमणांच्या काळ रात्री येतच राहतील त्यांना मधोमध चिरण्यासाठी आपण भगवा ध्वज बनून जन्माला यायचं नमो पार्वती पते